नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी। त्यालाच आपण भोपळा देखील म्हणतो किंवा दुधीची भाजी असे देखील म्हणतो। हिंदीत त्याला लौकीची सब्जी असं म्हणत असतो, तसेच इंग्लिशमध्ये त्याला आपण बॉटल गॉर्ड असं म्हणतो। तर आता इथे मी लौकी घेतलेली आहे, म्हणजेच दुधी भोपळा घेतलेला आहे। आता त्याला आपण चिरून घेऊया, बारीक बारीक असे काप करून घेऊया त्याचे। आता त्याचे जे वरती असे थोडेफार काळे काळे डाग असते ते मी थोडेसे काढून टाकलेले आहे आणि आता बारीक बारीक काप करून घेऊया आपण त्याचे। आता अशा पद्धतीने आपण लौकीची सब्जी कापून घेतलेली आहे, बारीक बारीक काप करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला हे 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचे आहेत आणि आपल्याला ते कुकरच्या भांड्यामध्ये शिजण्यासाठी लावायचे आहेत। कुकरच्या भांड्यात मी शिजण्यासाठी ठेवलेले आहे। ह्या दुधीच्या भाजीला, दुधी भोपळ्याच्या भाजीला पाणी सुटत असते, त्यामुळे शिजण्यासाठी आपल्याला कमी पाणी टाकायचं आहे। आता इथे आपली दुधी भोपळ्याची भाजी शिजलेली आहे। कुकरच्या एका शिटीमध्येच ती शिजते, जास्त वेळ तिला लागत नाही। आता त्यानंतर आपल्याला इकडे फोडणी देऊन द्यायची आहे। त्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि त्यात आपण जिरं टाकलेलं आहे। जिरं चांगलं तळतळू द्यायचं। त्यानंतर आपल्याला लसणाचे काप टाकायचे आहेत। त्यानंतर इथे मी 1.5 चमचा धना पावडर टाकलेली आहे, 1/4 चमचा हळद टाकलेली आहे आणि 2 चमचे मी तिखट टाकलेले आहे। आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी गरम मसाला वगैरे काहीच टाकलेला नाही आहे। त्यानंतर भाजी शिजायला ठेवलेली होती आपण, ती शिजलेली आहे। आता ती त्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे। एकदम कोरडी आपल्याला भाजी करायची नाही, तर थोडी लसलशीत करायची आहे। थोडासाच आपल्याला रस्सा करायचा आहे त्याच्यामध्ये। आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे आणि भाजी थोडा वेळ आपल्याला उकळू द्यायची आहे। आता इथे आपण मीठ टाकल्यानंतर भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। आता आपली भाजी ही उकळून झालेली आहे। आता याच्यावरचा आपल्याला जी तरी आहे तेलाची, ती आपल्याला वरवरची काढून घ्यायची आहे। त्यानंतर मी आता इथे शेंगदाणे भाजून घेत आहे। शेंगदाणे भाजी करण्याच्या आधीच मी शेंगदाणे भाजलेले होते, पण मी हे नंतर दाखवत आहे। शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला आणि त्याचे साल काढून आपल्याला मिक्सरला त्याचं कूट तयार करून घ्यायचं आहे। आणि हे कूट तयार केल्यानंतर आपल्याला ते थोडेसे भाजीमध्ये टाकायचे आहे। छोटे 3 चमचे जरी तुम्ही, पोह्यांचे 3 चमचे जरी तुम्ही टाकले तरी आपल्या भाजीला घट्टपणा येत असतो। आता इथे तुम्ही बघू शकता की आपली भाजी छान घट्ट झालेली आहे आणि थोडाच वेळ आता आपल्याला उकळू द्यायची आहे कूट टाकल्यानंतर, कारण ती आधीच उकडलेली होती आपली भाजी। आता त्यानंतर आपल्याला गॅस वगैरे बंद करायचा आणि नंतर आपल्याला जी आपण तरी काढलेली होती ती तरी त्यावर टाकायची आहे। कारण भाजी उकडत असताना जर आपण ती तरी राहू दिली तर ती तरी दिसत नाही, उडून जात असते तेल आपलं। म्हणून आपण ते तेल जे आहे वरवरचं ते काढून घ्यायचं भाजीवरचं आणि नंतर ते शेवटी टाकायचे। आपण भाजीला कमी तेल जरी वापरले तरी देखील या ट्रिकने आपली भाजीवरती छान अशी तरी दिसत असते। म्हणून ही ट्रिक तुम्ही निश्चित वापरून बघा। मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे दुधी भोपळ्याची। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।